महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला धक्का बसलेला आहे। अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे, म्हणजेच आमदारकीचाही राजीनामा दिलेला आहे। 15 फेब्रुवारीला चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र आपली राजकीय भूमिका पुढच्या 2 दिवसांमध्ये आपण स्पष्ट करू असं अशोक चव्हाणांनी सांगितलेलं आहे। तसंच नवीन पर्यायासाठी राजीनामा दिला असून कोणाचीही उणीधुणी काढणार नसल्याचं देखील अशोक चव्हाण म्हणालेत। काँग्रेसमधला मोठा नेता हा भाजपमध्ये जाईल अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून राजकीय वर्तुळामध्ये होती। अखेर अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांमध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही। मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे। मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही, कोणाची उणीधुणी मला काढायची नाही, ती माझी स्वभावाचा भाग नाही। मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, एवढीच माझी भूमिका। आपण बघतोय अशोक चव्हाणांचा राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच 2 वेळा ते मुख्यमंत्री राहिलेत। माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांचे ते सुपुत्र आहेत। 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार अशी एकूण त्यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे। पुणे विद्यापीठ प्रतिनिधी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे। 1986 ते 1989 या काळामध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं, तसंच प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। 30व्या वर्षी खासदार, पहिली लोकसभा निवडणूक 1987 मध्ये त्यांनी लढवली। 1992ला विधान परिषदेवर त्यांची निवड झाली। 1993ला पहिल्यांदाच मंत्री, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री, नगरविकास आणि गृह विभागाचे ते राज्यमंत्री राहिले। 1995 ते 99 या काळामध्ये ते काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहिले। 2004ला मुदखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। उद्योग आणि खनिकर्म विभागामध्ये त्यांनी या विभागाचं काम पाहिलं। 2008च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले होते। 2010 मध्ये आदर्श घोटाळ्याच्या आरोपामुळे मुख्यमंत्रीपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला। 2014ला मोदी लाटेतही काँग्रेसमधून ते विजयी झाले। 2015ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। 2019ला मविया मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते सदस्य आहेत। मुंबईमध्ये झालेल्या इंडिया बैठकीसाठी काँग्रेसचे समन्वयक म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती।